वैभव नाईक सध्या आपल्यासोबत आहेत, ठाकरे गटाचे आमदार. सर, खूप खूप स्वागत आहे लोकमतमध्ये. मग दसरा मेळावा शिवतीर्थावरती पारंपरिकरित्या पार पडतोय आणि शिंदे गटाचा आझाद मैदानावरती, कसं पाहता याकडे? खरं तर आमचा दसरा मेळावा हा उद्धवजी आणि बाळासाहेबांच्या विचाराचा मेळावा आहे. गेले अनेक वर्ष बाळासाहेब हा मेळावा घेत होते आणि त्यावेळी बाळासाहेब विचार देत होते. ते विचाराचं सोनं आम्ही लुटत होतो आणि वर्षभर त्या विचाराच्या आधारे आम्ही चालत होतो. उद्धवजीसुद्धा तसंच विचाराचं सोनं आम्ही गेले अनेक वर्ष उद्धवजींच्या वाणीतनं ते विचाराचं सोनं आम्ही ऐकतोय, ते लुटतोय आणि वर्षभर आम्ही वाटचाल करतोय. आणि त्या तिकडे मात्र विचार आहेत ते गद्दारीचे विचार आहेत. आपल्याला माहिती की गद्दारी झाल्यानंतर जरी पदं मिळाली ते सन्मान मिळत नाही, हे गेल्या दसरा मेळाव्यावरून दिसून आलं. आज बिर्याणी घेऊन गाड्या देऊन लोक येतील, परंतु विचार ऐकायला लोक येणार नाहीत. आणि ते शिवसैनिक आज बघितलं असाल की मीठ भाकर स्वतःची खाऊन या ठिकाणी विचार ऐकायला, हे खरे तर विचार या शिवतीर्थावरच या ठिकाणी मिळतील आणि ते घ्यायला आज शिवसैनिक, लाखो शिवसैनिक वेगळ्या भागातून आलेले आहेत. शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये बाळासाहेबांची खुर्ची त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे, कसं पाहता? नाही, बाळासाहेबांची खुर्ची जरी ठेवली असेल तरी बाळासाहेबांनी जो माणेपणा दाखवला होता तो त्यांना कधीही दाखवता आला नाही. आपण म्हणजे असाल की सत्तेसाठी जी गद्दारी केली आणि आज आपण म्हटलं की सत्तेसाठी गद्दारी केल्यानंतर ज्या अजित पवारांना कंटाळून आम्ही भाजपबरोबर जातो सांगत होते, ते अजित पवार आल्यानंतर यांच्या चिडीचूप झाली. म्हणजे तो बाळासाहेबांचा बाणा मात्र त्यांच्या खुर्ची ठेवून सुद्धा बाळासाहेबांचा बाणा त्याने विचारात आणला नाही आणि ते आणू शकत नाहीत. फक्त वरवर असं टीकाटिप्पणी करतात असं म्हणायचं का? जेव्हा सत्तेमध्ये सहभागी करायचं तेव्हा त्यांनी घेतलं करून, पण त्याआधी मात्र उद्धव ठाकरेवरती ते आरोप करत होते की राष्ट्रवादीसोबत गेले म्हणून आम्ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडलो आणि आता मात्र आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे एक गट त्या ठिकाणी. आता राष्ट्रवादीचे ज्यांच्यावर आरोप करत होते त्या लोकांबरोबर आजचे सत्तेत बसले आहेत. म्हणजे फक्त सत्तेसाठी ही खटापट चालू होती, सत्तेसाठी तुम्ही गेलात हे मात्र कुठे लोकांना कळून चुकलेलं आहे. 24मध्ये याचा फटका बसणार त्यांना? नाही, आत्ताच बसला. 24मध्ये कशाला, आत्तापासूनच फटका बसला, त्यामुळे निवडणुका होत घेत नाहीत. सर, नक्कीच शिवसैनिकांशी आम्ही बातचीत केली आणि शिवसैनिकांनी आता बऱ्याच शिवसैनिकांनी इच्छा व्यक्त केली की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे 2024मध्ये, जर आमचे जास्तीचे आमदार जर निवडून आले तर. तुमची काय प्रतिक्रिया यावरती? नाही, खरं तर आदित्यजींचं नेतृत्व, जेव्हा आदित्यजी पहिल्यांदा युवासेनेची स्थापना केली तेव्हा पण लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते, परंतु युवासेनेची दमदार वाटचाल त्यांनी सुरू ठेवली. पहिल्या वेळी आमदार झाले, मंत्री झाले, तेव्हासुद्धा लोकांनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह केलं होतं. परंतु त्यावेळीसुद्धा आदित्यजींनी आपण म्हणजे असाल की अनेक प्रश्न या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न, आज जे ते प्रश्न ज्यांनी 3 वर्षापूर्वी मांडलेत ते प्रश्न आज क्लायमेटचे असू देत, क्लायमेट बोर्ड असू देत, हे सगळे प्रश्न आता येत आहेत. आणि नाही, खरं तर विचाराची घराणेशाही आहे ही. काय आदित्यजी ठाकरे बाळासाहेबांचे किंवा उद्धवजींचे कडनं वारसा त्यांना आला आहेच, परंतु त्यांची पण मेहनत आहे, त्यांचा पण विचार आहे, त्यांची पण लोकांमध्ये असलेली खरं तर त्यांचं लोकांमध्ये असलेलं प्रेम किंवा लोकांमध्ये त्यांचं असलेलं ग्लॅमर ह्याच्यामध्ये सुद्धा मोठा गुण आहे. त्यामुळे आज बघितलं असाल की आज खरं तर शिवसेना फोडल्यानंतर शिवसेना सावरण्याचं खऱ्या अर्थाने कोणी काम केलं असतं तर ते आदित्य ठाकरेंनी केलं. तुमची इच्छा आहे की ते मुख्यमंत्री झाले? नाही, निश्चितपणे इच्छा नाही. आम्ही त्यांना करण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करावे लागतील, जी मेहनत घ्यावी लागेल ते आम्ही घेऊ. पण आता आमदार फुटल्यानंतर आणि एक मातब्बर नेते तुमच्या विरोधात लढत असताना, राष्ट्रवादीचे मातब्बर नेते असतील किंवा शिंदे गटातले काही आमदार असे आहेत ज्यांनी 10-10, 15-15 वर्ष आमदारकी त्यांनी काढलेली आहे, त्याचसोबत भाजप देखील तेवढ्या ताकदीने आता उभ्या आहे तुमच्यासमोर, आव्हानात्मक वाटत नाही? नाही, आपण बघित असाल की काही नेत्यांची बोर्ड लागतात की भावी मुख्यमंत्री म्हणून, आणि आदित्यजींचा लोकांमधून आवाज येतो. बोर्ड लागत नाहीत तर लोकांमधून आवाज येतो की आदित्यजी मुख्यमंत्री असले पाहिजेत. हाच खरा तर फरक आहे. आपण बघितलं तर की 1995मध्ये सुद्धा अशीच सत्ता होती. 30-40 वर्ष आमदार होते, त्यांनासुद्धा पालथून ती सत्ता याच शिवसेनेने ती सत्ता पालटली. आणि एखाद्याचा तो वारसा आहे, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोकांनी एकदा ठरवलं की त्याला कोणी अडवू शकत नाही आणि त्यामुळे तो झंझावत आहे. आज जो शिवसेनेचा झंझावत आहे, आदित्यजींचा झंझावत आहे, ठाकरेचा झंझावत आहे, तो आता झंझावत कोणी रोखू शकणार नाहीत. आणि तो निश्चितपणे आम्ही मेहनत करत आहोत, लोकांचा तसा विश्वास आहे, त्यामुळे होण्याचं काही अडचण आज तरी वाटत नाही, परंतु आम्हाला मेहनत करावी लागेल ती आम्ही करू. नक्कीच. शेवटचा प्रश्न असा की वारंवार शिंदे गटाकडून असा दावा केला जातो की ठाकरेंचे आमदार आमच्या संपर्कात आहे आणि लवकरच पक्षप्रवेश होईल. जेव्हा त्यांनी असे दावे केले तेव्हा तुमचा एक नेता त्यांच्याकडे गेलाय, तर यावेळेस वाटत नाही की खरं कोणतरी आपल्यामधून जाणार आहे म्हणून? नाही, खरं तर ह्या आरोपाला आपण माहिती की शिवसेनेचे म्हणजे हो म्हणत 40 आमदार शिवसेनेचे फुटले, हे वस्तुस्थिती आहे. परंतु त्यानंतर
त्या 40 आमदार जे उरलेले आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांना वेगळी आमिष होती. त्या सगळ्या आमदारांना आमदारकी रद्द करण्यासाठी त्यांना धमकी दिली होती. त्यानंतर अनेक प्रबोधनं दिली होती, मंत्रिपदाची प्रबोधनं दिली होती. त्यानंतर जे गेले नाहीत त्यांच्यावर चौकशा आजही सुरू, आमच्यासारख्या आमदारांवर आजही चौकशा सुरू आहेत. आमची विकास कामं थांबवली तरी पण आम्ही कुठे हटलो नाही. ते आता का हटणार? आणि त्यामुळे फक्त त्यांच्याबरोबर जे आमदार आहेत ते थांबले पाहिजेत कुठेतरी. आज जर आम्ही असं समरवाचं वातावरण नाही केलं तर त्यांचे आमदार आज खरं तर आज किती लोकांना आज बघितलं असाल की भरत शेठ कोट घालून फिरत आहेत. अनेक आमदार हे कोट घालून फिरत आहेत आणि त्यामुळे त्यांना आता काय थांबवणार आहे? त्यांना तर कधी त्यांच्या पाठनं आलेले अजित पवारांचे 9 आमदार मंत्री होऊन सुद्धा झालेत आणि त्यामुळे त्यांना विश्वास देण्यासाठी ही अशी हे करतायत. परंतु आता मला वाटत नाही की आणि उद्धवजींनी सांगितले ज्यांना जर मनापासून राहायचं असेल त्यांनी शिवसेनेत राहू नका, तुम्हाला तुमचे दरवाजे उघडे आहेत. आणि त्याप्रमाणे काही लोक आज शिवसेनेत जात आहेत, अनेक वर्ष काम केलेले, काही आमिषाने जात आहेत. परंतु आमच्यासारखे शिवसैनिक आहेत ते मात्र जाणार नाहीत. आम्ही विचाराची लढाई आहोत, आम्ही उद्धवजींबरोबर आहोत आणि या काळात तरी पुढच्या काळामध्ये सुद्धा राहू. सर नक्कीच भरत शेठचं तुम्ही नाव काढलं म्हणून तुमच्यासाठी एक प्रश्न. भरत शेठ मंत्रिपदासाठी खूप इच्छुक आहेत. मंत्रिपदाची माळ आपल्या गळात कधी पडणार याची ते वाट पाहताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही पण काही आमदारांच्या संपर्कात असतात, बोलणं होतं, वाटतंय की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल? मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. मंत्रिमंडळ उलट जे लोक मंत्रिपदासाठी डोळे लावून आहेत त्यांनी आता ती आज सोडलेली आहे. फक्त लोकांना आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास तुटू नये म्हणून ते आज शेवटचं उसणं हे आणतायत, अवसान आणतायत आणि मंत्रिपद होण्याच्या भूमिकेत त्यांना सुद्धा कळून चुकलं आहे की आज आपण मंत्री होऊ शकत नाही. नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते आपल्यासोबत वैभव नाईक.